मुंबईतील प्रभाग क्रमांक 87चा वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला। भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा यासाठी अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। पारकर यांनी नामनिर्देशन अर्जामधील महानगरपालिका अधिनियम 1988 व 1949 कलमानुसार याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपल्या प्रतिनिधी सीमा आडे आपल्या सोबत आहे। सीमा, नक्कीच भाजपचे उमेदवार कृष्णा पारकर यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी यासाठी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केलेली होती। त्याच्यावर पुरावे त्यांना दिले होते, सोबतच उच्च न्यायालयाचे आदेश आणि जे पुरावे त्यांनी जे आरोप केले होते त्या संबंधित सगळे पुरावे आणि फोटो सहित अधिकाऱ्यांकडे दिलेले होते। मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची ती मागणी फेटाळली आणि त्यामुळे आता वॉर्ड क्रमांक 87चा जो वाद आहे तो आता उच्च न्यायालयामध्ये पोहोचलेला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळल्यानंतर महेंद्र पवार यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले आहेत। आता उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात नक्की काय निर्णय उच्च न्यायालयाकडून देण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जे पुरावे आता महेंद्र पवार यांनी उच्च न्यायालयासमोर सादर केले आहेत आपल्या याचिकेमध्ये त्या संदर्भात उच्च न्यायालयाने नक्की काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे सीमा, धन्यवाद या माहितीसाठी। भाजपचे कृष्णा पारकरांचा अर्ज बाद करा अशी मागणी करण्यात येते आणि मुंबईतील वॉर्डचा वाद हायकोर्टात सुद्धा गेला आहे।